नमस्कार, पूर्णाई किचन आणि व्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण मस्तपैकी पनीर आणि काजू मसाला बघणार आहोत। अगदी घरच्या घरी हॉटेलसारखी ही भाजी तयार होणार आहे। मसाला देखील अगदी हॉटेलसारखाच होणार आहे। तर नक्की तुम्ही देखील अशा प्रकारची भाजी ट्राय करून बघा। सारखं हॉटेलला जाऊन खाणं म्हणजे पोट देखील आपलं खराब होतं। त्यामुळे घरीच तुम्ही अशा पद्धतीची भाजी बनवून बघा, मुलं अगदी आवडीने खातील। तर लंचसाठी देखील हा एक छान पर्याय आहे। तर नक्की बनवून बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। तर चला मग जास्त वेळ वाया न घालवता आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आणि मस्तपैकी चमचमीत असं पनीर काजूचे भाजी म्हणजे पनीर काजू मसाला आपण बनवूया। तर इथे बघा, एका कढईमध्ये मी 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे। आता त्यामध्ये मी हे 100 ग्रॅम काजू आहेत, तर ते मी आता इथे व्यवस्थित असे तळून घेणार आहे। तेल तापल्यानंतर लो फ्लेमवर आपल्याला हे काजू तळून घ्यायचे आहेत। जर का तुम्ही गॅसची फ्लेम हाय केली तर आपले काजू हे जळतील आणि मग भाजी आपली छान लागणार आहे, म्हणजे काजू हे आपले कडवट होतात। तर हे बघा, आता काजू इथे तळून झालेले आहेत। आता हे काजू मी काढून घेणार आहे आणि तुम्ही बघू शकता किती मी ते तळले आहेत। आता हे बघा, हे वाटण आहे। तर कांदा, टोमॅटो, लसूण, आलं आणि 7 ते 8 मी इथे काजू टाकलेले होते, म्हणजे भाजून घेतलं सगळं आणि त्याचेही मी वाटण बनवलेलं आहे। तर आपण नेहमी पनीर मसाला वगैरे बनवतो त्यासाठी देखील असंच वाटण बनवतो। तर ते वाटण मी आता ह्या तेलात टाकून घेणार आहे। ज्या कढईमध्ये मी काजू तळले म्हणजे तेलामध्ये, तर त्याच तेलामध्ये मी हे आता मसाला तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे। आता तुम्ही बघू शकतात आपल्या मसाल्यांना छान असं तेल सुटलेलं आहे। तर आता यामध्ये आपले जे काही सुके मसाले आहेत तर ते मी टाकून घेणार आहे। तर इथे मी हळद टाकून घेतलेली आहे। त्यानंतर 1 चमचा धनेपूड मी इथे टाकून घेणार आहे। मसाले देखील मी जास्त वापरलेले नाही। त्यानंतर इथे मी 1.5 चमचा लाल तिखट टाकलेला आहे। हे कमी तिखट आहे म्हणून मी एवढं टाकलं आहे। तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात। आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा फक्त म्हणजे 1 मिनिटभर आपल्याला हे परतायचं आहे। छान असा वास देखील येतो या मसाल्यांना। मग आता बघा, पुन्हा तेल तुम्हाला दिसत असेल। आता यामध्ये बघा 10 ग्रॅमचं हे पनीर मसालाची पुडी मिळते, तर ती मी इथे टाकलेली आहे। संपूर्ण पुडी मी टाकलेली नाही, अर्धा मसाला मी त्यातला टाकलेला आहे। तुम्ही कुठल्याही प्रकारच्या पनीर ची भाजी बनवताना जो मसाला वापरतात तो देखील वापरू शकतात। आता हा मसाला टाकून झाल्यानंतर मी मिनिटभर याला परतून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता छान असं तेल आपल्या मसाल्यांना सुटलेलं आहे। आता बघा, मिक्सरच्या भांड्यात मी हे वाटण तयार केलं होतं, त्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकून ठेवलेलं होतं। त्यातलं थोडं पाणी मी यामध्ये टाकून घेणार आहे आणि पुन्हा तेल सुटेपर्यंत हे तसंच राहू देणार आहे। जास्त पाणी यात वापरायचं नाही, कारण ही भाजी अगदीच पातळ छान लागत नाही। तर पुन्हा एकदा थोडं पाणी मी टाकून घेणार आहे, म्हणजे मसाल्यांना छान तेल सुटतं, म्हणजे तरी छान येते। आता हे बघा, अशा पद्धतीने हे पाणी मिक्स केल्यानंतर मी लो फ्लेमवर हे 2 मिनिट असंच मसाला आपला पुन्हा शिजू देणार आहे आणि तुम्ही बघू शकता छान अशी तरी आलेली आहे। आणि लक्षात ठेवा, कुठल्याही म्हणजे भाजी ग्रेव्हीची भाजी तुम्ही बनवत असाल तर त्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे। हे पाणी मी गरम करून घेतलेलं होतं। आता राहिलेलं शिल्लक पाणी आहे, म्हणजे साधारण आपल्याला 1 ग्लास पाणी लागणार आहे। तर राहिलेलं पाणी देखील मी आता यामध्ये टाकून घेणार आहे आणि त्यानंतर पुन्हा मी 1 मिनिटभर याला एक उकळी येऊ देणार आहे। 1 मिनिटानंतर मग उकळी आल्यानंतर मग मी पुन्हा दुसरं जे आपलं साहित्य आहे काजू वगैरे तर ते टाकणार आहे। काजू आणि पनीर आधी मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि मिक्स करून घेतलेलं आहे। आणि त्यानंतर बघा, उकळी आल्यानंतर तुम्ही बघू शकता छान अशी भरपूर तरी आलेली आहे। आता यामध्ये आपल्याला पनीर आणि काजू आहे तर ते टाकून घ्यायचं आहे। तर इथे मी 100 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे, त्याचे असे तुकडे केलेले आहेत आणि पनीर मी इथे तळलेलं नाही। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पनीरचे तुकडे तळून मग टाकू शकतात। तर आता हे पनीर टाकून झाल्यानंतर मग काजू देखील मी यामध्ये टाकून घेणार आहे।
छान लागते अशी पनीर आणि काजूची मिक्स भाजी। तुम्ही नुसती पनीरची देखील बनवू शकतात, म्हणजे पनीर मसाला किंवा मग काजू मसाला देखील तुम्ही बनवू शकतात। आणि मगाशी जे वाटण आपण तयार केलेलं होतं त्या वाटणामध्ये तुम्ही मगज बी म्हणजे टरबूजाच्या जे बिया असतात त्याचं बिया असतात त्या निघालेल्या त्यात ते देखील तुम्ही टाकू शकतात। काजू देखील टाकून झालेले आहेत। आता मिक्स करून साधारण 3 ते 4 मिनिटच आपल्याला ही भाजी शिजवायची आहे। आणि तुम्ही बघू शकतात आपली भाजी ही तयार झाली आहे, म्हणजे आपला काजू पनीर मसाला तयार झालेला आहे। आता तुम्हाला मी एका बाउलमध्ये काढून ही भाजी दाखवते। गरमागरम तुम्ही नानसोबत किंवा फुलक्यांसोबत किंवा चपातीसोबत देखील तुम्ही खाऊ शकतात। नक्की ही भाजी ट्राय करून बघा, सगळे अगदी आवडीने बोटं चाटून खातील ही भाजी। तर नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटद्वारे कळवायला विसरू नका। तर चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह।